रामकृष्ण हरी, सुप्रभात मंडळी। तर आजचा आमचा हा चौथा दिवस आहे। तर आता आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि समोर पाहत आहात ते आहे चंद्रभागा नदी। आणि ते बऱ्याच ठिकाणाहून भाविक आलेले आहेत यात्रेसाठी, दत्तवारीसाठी। तर ते आपले काही अभिप्राय त्यांना मांडायचे आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया। तुमची ओळख सांगा आणि तुम्ही वारीबद्दल 2 शब्द सांगा। माझं नाव नंदिता दत्ताराम पाष्टे। माझं मूळ गाव रत्नागिरी, पण नोकरीनिमित्त मी खेड, त्यामुळे खेड कर्मभूमी, खेड तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आज मी प्रथमच या वारीला आलेले आहे। वारीचा काहीच अनुभव नाही आणि वारीमध्ये कसं नियोजन असतं याचाही अनुभव नाही, परंतु आज या वारीमध्ये सामील झाल्यापासून इतका आनंद झालेला आहे की जे काही आपल्या शरीरामध्ये जो काही आळस, रोगराई, त्रास, काही इतर सगळं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला होऊन पूर्णतः ह्या वारीमध्ये सामील झाल्यापासून आत्तापर्यंत प्रसन्नता वाटली आहे, खूप मनाला शांती लागली आहे। तर माझं असं म्हणणं आहे की आपण जन्माला आलेलो आहोत, जन्माचं हे पुण्य आपल्याला सगळ्यांना आपल्या पुढच्या पिढीला चांगलं मिळण्यासाठी प्रत्येकाने या वारीमध्ये सामील व्हावं आणि आपल्या पिढीला आपलं आयुष्य पुढचं आनंदी, आरोगी, निरोगी आणि सगळ्या मुलांचं सुखी असं जावं, असा या वारीचा अनुभव आहे आणि अनुभव खूप चांगला आलेला आहे। आज मी मला 2 शब्द या याच्यामध्ये मला बोलायला मिळाले। धन्यवाद। मी स्मिता संजय दरेकर, मी मूळ राहणार खेड, माझं मूळ गाव तुळशी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। ही वारी मी प्रथमच करत आहे, पण या वारीत खूपच अनुभव आणि ही वारी प्रत्येकाने करावी। नुसतं घरात बसून उपयोग नाही, पण या 5 दिवसाच्या ह्याच्यात खूपच अनुभव येतो आणि सगळ्यांसमवेत आपल्याला सगळी इतर माणसं कशी असतात, काय त्या पण आणि त्यांच्याबद्दल आपला अनुभव घेता येतो। त्यामुळे प्रत्येकाने ही वारी करावी असं माझं मत आहे। मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद। आपण मी दीपक तुकाराम जोशी, मूळ गाव रत्नागिरी, गोगटे जोगळे कॉलेजला 31 डिसेंबर 2020ला रिटायर झालो। मला या भजनाचा खूप आवड होता। ही माझी बहीण हिने सुचवल्यामुळे मला ही वारी जमलेली आहे, पंचायतन वारी। या वारीमुळे मला खूप फायदा झाला। मुळात मी चालत नव्हतो, तर 200 पायऱ्या मी जेजुरीला चढलो, आपलं ह्याला जेजुरी, आणि 4 ते 5 किलोमीटर दिंडी केलेली आम्ही अक्कल ह्याला, 1 किलोमीटरही चालत। मोठा अनुभव आहे, हा मोठा अनुभव आहे, अत्यंत मोठा आहे। आणि मणक्याचा त्रास असल्यामुळे गाणगापूरला दिंडीमध्ये तुम्ही होता? 4 किलोमीटर चाललो। मला जमत नसून सुद्धा मी फक्त भजन म्हणत होतो, पूर्ण 4 किलोमीटर भजन म्हटलं। असं सांगितलं की आम्ही 10 पावलं चालू, आम्हाला त्यामुळे या वारीचा खूप फायदा झाला ह्या वारीचा, आणि असाच होऊ दे आणि अशीच आम्हाला वारीची प्रत्येक घडून दे अशी आमची इच्छा। तुम्ही जे 2 शब्द मला बोलायला द्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद। धन्यवाद। तर आपले सर्व जे यात्रेकरू आहेत ते चंद्रभागेच्या ह्या वाळवंटामध्ये आता सर्व एकत्र झालेले आहेत। तर इथे हा दिंडी आपण पाहिलात तर भक्तनिवासापासून तर या चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत त्यांनी दिंडी ही वाजत गाजत आणलेली आहे। तर ते बरेचसे यात्रेकरू जे दत्तवारीमध्ये आलेले आहेत ते सर्व यात्रेकरू ह्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत। तर आता इथे चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून तर हे सर्व यात्रेकरू आता पुन्हा इथे यांचे रिंगण होईल आणि खरोखरच हा जो सोहळा आहे तो पाहण्यासारखा आहे। आता रिंगणाला सुरुवात झाली आहे। तर या यात्रेमध्ये जी आता पंचायतन दत्तवारी जी आहे त्या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांनी सहभाग घेतलेला आहे आणि दूरवरून असे भाविक वेगवेगळ्या विभागातून इथे आलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार, मी संध्या घरात, मी मुंबईवरनं आलेली आहे। आम्हाला माझ्या मित्रांनी नेरळचे मित्र होते, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आज सहभाग झाले आहे। माझं 2रं वर्ष आहे आणि इकडे येऊन आम्हाला खूप म्हणजे हे सगळे सर्वसामान्य लोकांमध्ये असं आहे काय किती हे करतात देवाचं आहे वगैरे, मस्त एकदम छान, एकदम आनंद वाटला याच्यामध्ये, एकदम म्हणजे मनाला एकदम प्रसन्न वाटलं। रामकृष्ण हरी, मी लालबागच्या बसमधून आलेली आहे। मी बोईसर इथली राहणार आहे, तालुका जिल्हा पालघर, आणि ह्या वारीमध्ये गेली 2 वर्ष येते। ह्या वारीमध्ये येऊन मला खूप असा आनंद प्राप्त होतो, जो वर्षभर राहतो। आणि ह्या भक्ती
भक्तिमय अशा वातावरणामध्ये आम्ही खूप असे जीव रंगून जातोय आणि आम्हाला ह्या ठिकाणी खूप असं बोध होतोय. धार्मिक एक चांगलं सात्विक असं कार्य आमच्याकडून घडतंय आणि ह्याचं सगळं श्रेय आपल्या दादांना जात आहे. दादांमुळे हा एक परिवार जमा झालाय आणि तो परिवार आपण असाच कायम राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर पाहता ते रिंगण तयार झालेलं आहे. तर यामध्ये जे यात्रेकरू आहेत त्यांनी जर मनोगत व्यक्त केलं तर ते देखील आपण घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही घाटकोपर विभागातून आलो आहे. आम्ही राहणार लालबाग. पण आज घाटकोपर विभागातून ही वारी घडली आम्हाला. ही वारी न भूतो न भविष्यती अशी घडली आणि या वारीचं वर्णन जे तुम्ही पाहताय मागे, जे आज रिंगण सोहळा आज आपला पार पडतोय, हा रिंगण सोहळा भूतो न आज 25वं वर्ष या वारीला झालंय. या 25व्या वर्षात पदार्पण करताना प्रत्येक वारकऱ्यांच्या पाठीमागे हा पांडुरंग खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून ही वारी आज संपन्न होते. रामकृष्ण. धन्यवाद. तर आता इथे रिंगण तयार झालेलं आहे. तर रिंगण देखील आपण पाहणार आहोत. हा दिंडी सोहळा देखील आपण आता पाहत आहोत. त्यातूनच आपण इथे जे वारकरी आलेले आहेत ते वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत त्यांची मनोगत देखील आपण घेणार आहोत. हां बोला. आम्ही काळा चौकीवरून आलोय. ही आमची दुसरी वारी आहे. आम्हाला निलिमा नवनाथ पाटील. आम्हाला वारीला मस्त वाटतं आणि सगळे मिळून मिसळून असतात. चांगला वाटतं आणि देवदर्शन पण छान होतात. गाडी मालक कोण आहे तुमचे? पाटकर. अच्छा. वारीचा पहिल्यांदाच आले आणि मला जर अनुभव घ्यायचा होता वारीचा आणि आम्ही मुंबईहून आलो.
जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. बाधितासाठी गंगा पंढरी देवते, आणि माझी ही पहिलीच वारी आहे. मला असंच प्रत्येक वारीला यायला भेटू दे हेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. कुठून आला तुम्ही? मी आली मुलुंडवरून, मुंबईवरून. पण खूप छान वाटलं. अशीच दत्तवारी वर्षाला घडू हीच प्रार्थना देवाच्या. धन्यवाद. पहिल्यांदा त्या वारीमध्ये आलेली आहे. कधी ऐकलं होतं असं की माझे आई वडील जायचे, पण मी कधी गेली नव्हती. फर्स्ट टाइम आज आली आहे, तर खूप चांगला अनुभव भेटला त्याच्यावरून आणि खूप असं वाटलं की खूप चांगलं आहे. दर्शन पण भरपूर चांगले झालेले आहे, सगळं काही चांगलं आहे. गाडी मला कोण आहे तुमचे? गुरव मेस्त्री म्हणून आहे, त्यांच्याकडे आम्ही आले. मामा वगैरे सगळे ते सर्वांना चांगलं सांभाळून घेतात, अगदी व्यवस्थित सांभाळून घेतात सर्व यात्रेकरूंना. सगळं आम्हाला चांगलं दर्शन देत दाखवतात. आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. ही माझी भाची आहे, ही माझी भाची आहे आणि ही माझी मोठी बहीण आहे. ही माझी वहिनी आहे. एक आमची चव्हाण वहिनी आहेत, ही पण माझी वहिनी आहे, ही माझी मोठी वहिनी आहे. सर आमच्या घरातले आम्ही बरीच मंडळी आलेलो आहोत. वारीला दत्तवारीला येत राहू. नमस्कार, मी भूमी गाडी कांजूरमार्ग भांडूर आमच्या भांडूर विभागातून आलेली आहे. हे वारीचं आमचं 5वं वर्ष आहे, पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही 25 वर्ष या वारीमधून आम्ही चालत आहोत असं मला वाटतं आहे. ह्या मामी आहेत प्रकाश बांबकर यांच्याकडे. छान वाटतं आम्हाला, मजा घेतोय. वारीमध्ये येऊन खूप चांगलं वाटलं. एकदम व्हायब्रेशन जे असतात ते अंगामध्ये पुढी पण खेळताना असं एकदम वेगळाच आहे. एक वर्षभराचा स्ट्रेस निघून जातो का? वर्षभराचा स्ट्रेस निघून जातो. काही त्रास नाही, 5 दिवस कधीच काही असं वाटत नाही काय दुखतंय किंवा काय असं काहीच नाही. गाडी मला कोण आहे? लोकांना नाही तर एज लोकांना. गाडी मला कोण आहे तुमचे? अच्छा. तर ते सर्व पंचायत दत्तवारीमध्ये आलेले सर्व हे आपले यात्रेकरू आहेत. त्यांनी सर्वांची अगदी काळजी घेतली जाते या वारीमध्ये. काळजी घेतली जाते. पहिल्यांदा झालं, मला खूप छान वाटतं. खूप मजा येते. काळजी घेतात सगळ्यांची. आणि 25 वर्ष दत्तवारी पण आम्हाला योग मिळाला. तुम्ही किती वर्ष येत आहे? म्हणून आम्ही पहिल्याच पुढच्या वर्षी यायची इच्छा आहे की नाही? रामकृष्ण हरी मंडळी. नमस्कार, मी माऊली पडतरे. मी ठाण्यावरून आलेली आहे. 4 दिवसाचा हा अमृत रसपान सोहळा शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत. या रिंगण सोहळ्याचं, या आनंदाचं 4 दिवस आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी मी घेऊन घरी जाणार आहे. रामकृष्ण हरी. किती वर्ष येत आहे तुम्ही? मी पहिलं वर्ष आहे. खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला.
वाटतं, खूप अनुभव. मी दरवर्षी येणार. आजन जेवढं मला जीवन दिलंय परमेश्वरांनी तेवढी वर्ष मी वारीला येणार. धन्यवाद. जय सद्गुरू. कुठून आला तुम्ही? कुठल्या वारीत? सासवडवरून आहे. सासवडवरून. तुमची गाडी मालक कोण आहे? कुंदाताई धनवडे. कसं वाटलं तुम्हाला? आता हा 4था दिवस आहे वारीचा. छान, खूप छान वाटतं. खूप छान. सर्व बाता सर्व यात्रेकरू सर्व इथे भावनिक झालेले आहेत आणि बरोबर खूप सुंदरशी त्यांना अनुभव मिळतो ह्या वारीचा. नमस्कार, मी प्रज्ञा संजय शाह. मी ठाणे विभागातून आलेली आहे आणि आमचं हे 25वं वर्ष आहे. मी शिष्यसुद्धा आहे आणि गाडी प्रमुखसुद्धा आहे आणि आम्हाला प्रचंड आनंद होतो की आम्ही ह्या सोहळ्यामध्ये सहभाग होतो. आमचे गुरु अगदी डाऊन टू अर्थ आहेत आणि सगळ्यांना प्रचंड म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद आणि व्यवस्थित सगळी करतात आणि आम्हाला एवढी मजा येते. देवदर्शन होतं, मजाही तेवढी येते आणि मला नाही असे अनेक स्त्रियांना वाटतं की आपण आपल्या माहेरी आलेलो आहोत. माहेरचा हा जो मान आहे आणि जो आम्हाला आईवडिलांचा जो प्रेम मिळतं, आईवडिलांची जी माया असते ते आम्हाला गुरुच्या थ्रू मिळते आणि मी एवढीच इच्छिते की हे आम्हाला हे 25वं वर्ष आहे, आम्हाला अजून अनेक असे 100 वर्ष जावे अशीच आमच्या गुरुने आम्हाला जो मंत्र दिलाय तो असा आहे की दत्तात्रय दत्तवारी रूपम दुःख दारिद्र्य कष्ट पिशाच बाधारिणं औदार्य प्रदायिनं श्री दत्तवारी नमो नमः. आम्हाला गुरुमंत्र सुमेरी मंत्र इतका छान एवढा अनुभव देतो ना की प्रत्येकाला मी म्हणते सगळ्यांनी एकदा आमच्या अडचणीच्या मार्गामध्ये सर्व मार्गदर्शन करणारा हा. रामकृष्ण हरी मंडळी, ज्यांच्यामुळे आम्हाला ह्या वारीचा अनुभव प्राप्त झाला आणि आम्हाला हे आनंद प्राप्त झालं तर ते आमचे राजापूर विभागातील गाडी प्रमुख आहेत, आमचे गुरव मेस्त्री सर आहेत आणि आमचे बावकर सर आहेत. तर यांच्यामुळेच आम्हाला हा वारीचा आनंद प्राप्त झाला. तर तुम्ही काय सांगाल या वारीविषयी? मला खरोखर तुम्ही या दृष्टिकोनातून चांगली बोलायला संधी दिली आहे. रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त. आजचा आनंदाचा असा क्षण आहे की आज आमची वारी दत्तवारी जी आमची चालू आहे ह्या वारीला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु आम्ही आज 12 ते 15 वर्ष या वारीला आम्ही कायम येत आहोत आणि याचा आम्हाला लाभ होतो आहे आणि इतर सर्वांना सुद्धा आम्ही सांगतो की तुम्ही दत्तवारीला असताना ह्या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्या, आनंद घ्या. यासाठी सर्वांना आम्ही एकत्र जमवून या चांगल्या कार्यक्रमासाठी आणि त्यांना काहीतरी चांगलं भगवंताकडून मिळावं यासाठी आम्ही यांना सर्वांना आनंदाने घेऊन येतो आणि याप्रमाणे असे आमचे गाणगापूर किंवा या तुळजापूर पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी चांगले कार्यक्रम आमच्याकडे आमचे गुरुवर्य पवार साहेब आणि जोरे साहेब हे आमच्यासाठी ते उपलब्ध करतात आणि आमच्या प्रगतीच्या वाटचालीकडे त्यांचा नेण्याचा प्रयत्न आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही खरंच खूप मोठं कार्य करताय, कारण एवढ्या ज्या मंडळींना सांभाळणं साधी गोष्ट नाही, त्यांना हवं नको ते पाहणं, त्यांची संपूर्ण व्यवस्था ठेवणं हे सर्व काम तुम्ही हसतमुखाने करत असता. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. तर आता बावकर सर सुद्धा आहेत. ही दत्तवारी म्हणजे आमची सर्व प्रेमाची वारी म्हटली तर चालेल, अशी आम्ही साध्य करतो सर्वांना मिळून मिसळून. आणि पंढरपूर आला इथे चंद्रभागेमध्ये स्थान केल्यावर पंढरपूरला म्हणजे आम्ही दिंडी जी असते ही भयंकर आनंदाने सुख सोहळ्यात आम्ही पार पडतो, अशी आम्ही साजरी करतो सर्व मिळून. आणि भजन कीर्तन हे नामस्मरण हे जास्त इथं होतो. हे सर्व नामसंतांची वाणी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे इथे आम्ही संतांप्रमाणे आम्हाला जे मिळाले आम्हाला हे वारीमध्ये आम्हाला जवळजवळ या दत्तमारेमध्ये 13 वर्षे जवळजवळ आता पूर्ण होत आहे. पण आता आमची चालवून वारी आम्हाला 25 वर्ष झाली, पण 13 वर्ष आमचे पूर्ण आहे. पण बरोबर खरोखर आम्हाला तिथून चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालेलं आहे आणि असेच लोकांनी बाकीच्या लोकांना पण आम्ही देत राहतो चांगल्या प्रकारे. असे ज्ञान देणे एकतर येत राहू सर्वांनी, हेच आमच्या दत्तवारीची
हे सांगता आहे. बरोबर. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आम्ही खेड विभागातून गाडी क्रमांक 3 आमची प्रथमच खेडची गाडी आहे. तर आम्ही गिरणारला एकदाच गेलो होतो आणि आम्हाला हा सगळा संप्रदाय आवडलेला आणि त्यावेळेला आम्ही ठरवूनच टाकतो की आपण काहीतरी केलंच पाहिजे या संप्रदायासाठी आणि म्हणून आम्ही वारीला न येता पहिली गाडी तयार केली आणि सगळ्या भाविकांनी आम्हाला साथ दिलेली. दुसरी गोष्ट, माझे भाविक नवीन आहेत, सगळे रिटायरमेंट शिक्षक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि त्यांना मी फक्त एका फोनवर ते माझ्या म्हणजे आमच्या विश्वासावर आले पण त्यांना इतकं आवडलं. मी पण यांच्यावर पहिल्यांदा येते पण ह्यांनी वारी केलेली होती आणि त्यांचा विश्वास आणि महाराजांची साथ, दत्त महाराज साथ दिला होते आणि आपले महाराज पवार महाराज यांनी पूर्ण मला म्हणजे सतत फोन, सतत सहकार्य. नंतर झोरे साहेब, सरिता, आपल्या वाकुडेताई, ममताताई, ही आज माझी वारी सक्सेसफुल झालेली आहे हे मी जाहीर करण्याने याच्यावर सतत माझे भाविक माझ्या पाठीशी असणार आहे आणि मी वाढत जाणार. एखाद्या 2 अशा माझ्या भाविकांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी गाडी तयार आमची होणार ही महाराजांची इच्छा आहे. बरं, तुम्ही पहिल्याच वर्षी आलात आहे, तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात. आता पुढच्या वर्षीची वारीची आतुरता तुम्हाला किती तीव्रता आहे त्या वारीची? मी वाटत मला ह्यात कार्यच करायचं आहे. वारी असो नसो पण मला काम करायचं आहे महाराजांसाठी. आमच्या पवार महाराजांसाठी मला काम करायचं एवढंच माझं ध्येय आहे. बाकी मला काही नाही आहे. माझी वारी होणार आहे, माझा आत्मविश्वासच आहे. वारी करणार आज एक आहे पण 2 करणार. आता मला गाडीत माझे भाविक काय म्हणाले माहिती आहे, मॅडम पुढच्या वर्षी तुमच्या 2 गाड्या होणार आहेत. म्हटलं तुम्ही मला साथ दिलीस का माझ्या 2 गाड्या? नाही, आमची साथीची गरज नाही, तुमच्याकडे म्हणून तुमच्या गाड्या होणार आहेत. मला तुमची साथ पाहिजे तरच मी 2 3 गाडी शिकेल, एकाची 2 गाडी करेल. आणि भाविक माझे एवढे आनंदी आहेत तर ह्या पण आहे ना म्हणजे न चालता येणार त्यांच्या भावाचे. लवकर 365 दिवस आहेत ते लवकरात लवकर संपून 1 महिन्यात सुद्धा आले लवकर. सगळे भाविक आनंदी आहेत, काही अडचण नाही आहे आणि त्यांना एकदम सोहळा मोठा वाटतोय. सगळे आनंदाने नाचतात, सगळे रिटायरमेंट आहेत. ठीक आहे, धन्यवाद. तुरंत ह्या वारीतला अनुभव. उद्या वारी निघायची तर आज संध्याकाळी मी आजारी पडले. माझी बॅग भरताना मला मुलं म्हणाली, आई वारी महत्वाची नाहीये, आम्हाला आई म्हणून तू महत्वाची आहेस. तुम्ही एवढंच सांगितलं की ह्या वारीमध्ये पांडुरंग याचा आशीर्वाद आहे आणि मी वारी आणि अशा मी इथे आलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. दत्त नामाचा गजर करूया, एक जप घेऊया आपण. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःखदारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधा हरिणं औदार्य प्रदायनं श्री दत्तवारी नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःखदारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधा हरिणं औदार्य प्रदायनं श्री दत्तवारी नमो नमः. आता आपले सर्व दत्तवारीचे यात्रेकरू आहेत ते आता इथे चंद्रभागेमध्ये पवित्र स्नानाला आलेले आहेत. आता स्नानाला सुरुवात होईल. या ठिकाणी आम्ही राजापूर त्या ठिकाणी सर्व दत्तवारीसाठी 2 राजापूरच्या गाड्या आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्ही या चंद्रभागेमध्ये स्नान करणार आहोत आणि दत्तवारी या निमित्तानं सर्वांना आमच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो.
स्मरामि वरदं त्रिपुरात्मरूपम् अनघं षड्भावशून्यं सदा स्मितं दैविलकरद सदासं या कुन्दे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माशंकर प्रभृति देवे सदा वन्दिता रामा पार्श्वसरस्वती भगवती देशे सदा यापा मोरया मोरया विवारताने तुझीच सेवा करुणाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वाटुगार कोटी ओम भूर्भुवस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम ज्योतिरजोमृतं ब्रह्म भूर्वास्वरो ओम भुवं भावं स्वां मां धरां तपां सत्यम् ओम भूर्भुवस्वाहा विद्यारम्भेत निर्गमे तदा संग्रामे संकटे चैव विघ्नसर्जायते शुक्लाम्बरधर देवं शशिवर्णं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना बोलवा येते ठिकाणी सगळ्यांना आवाहन करायचं आहे पहिलं हर हर गंगे 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 हर गंगे हर 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 हर गंगे रामकृष्ण हरी मंडळी गुरुदेव दत्त हां मी दीपक गावडे भाग्यश्री दीपक गावडे मी भाडूप नरदासहून आलो आहे आणि मला अतिशय आनंद झाला मी ह्याचं दत्तवारीने आम्हाला चांगली लाभली. आम्हाला योग आज 25 वर्ष पूर्ण झाले आणि हा योग आम्हाला संकष्टी दिवशी गणपती बाप्पानेच योग आम्हाला जुळून आणला दत्त माऊलींचा. आणि आज उपवास आहे माझा मंगळवारी आणि त्याच्यावेळी आज आम्हाला आज चंद्रभागेचं स्नान मिळालं. एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला आणि आम्ही आनंद घेऊन चाललोय. आम्हाला आता माऊलीचे पण आम्ही खूप आभार मानतो. आभार पण कुटुंबासोबत आलो आहोत आम्ही. तुम्ही किती वर्ष तुमचं हे वारीला? आमचं पहिलंच वर्ष आहे. पण अनुभव खूप चांगला आहे. अच्छा हा त्याच्यावर आम्ही स्नान बिन केलंय. खूप बरं वाटलं. मुलगा आता आंघोळ करतोय आम्ही. बरं खूप खूप धन्यवाद. तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासूनचं या पंढरपूरमध्ये जे या यात्रेकरूंकडून जे कार्यक्रम पार पडले ते तुम्ही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलात. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.